वाजव. करंजावाले ट्रॉफी क्रमांक किती 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 ट्रॉफी क्रमांक 13 आज पटकावली आहे टीम करंजा या टीमने. मॅन ऑफ द मॅच नामांकन जाईल. वन ऑफ द फायनेस्ट कंप्लीट प्लेयर द नेम इज मिस्टर बंटी. बंटी बंटी या सन्मानानं अभिमानानं स्वाभिमानानं गर्वानं आणि मॅन ऑफ द मॅच गोस टू बंटी. आणि OP ब्रदर्स चे खरं तर संघ मालक म्हणजेच गणेश जोशी यांच्याकडनं या खेळाडूला संघाचा सरसेनापती सर्वोत्कृष्ट खेळ कॅश प्राइज रोकडा 500 रुपये. चला गुणलेखक या मोरे. चला शंतनू आणि आमचे मुख्य पंच दीपक बोराडे सरांना मी विनंती करू आणि आमचे रितेश तांडेल सरांना विनंती करू की आपण सुद्धा यावं. तर पंचांचा सन्मान इथून मात्र केला जाईल. पंचांची कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आणि पंचांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. मी पंचांना विनंती करतो की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करून घ्यायचा आहे. दोन दिवस पंचांची कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. पंचांचा देखील विशेष सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जाईल. दीपक बोराडे सर आणि रितेश तांडेल सर दोन्ही पंचांचा विशेष सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. थँक्यू सो मच. चला तदनंतर आपण आता बक्षीस समारंभाकडे वळूयात. चला तर या स्पर्धेमध्ये आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे होतोय.
चला सर्वांनी या स्टेजच्या समोर या. चला चारही संघ मोरा असेल तर नंतर कट्टा ग्रुप करंजा बोकरविडा आणि भेंडकल. चला सर्वांनी या. चला सर्वांनी या. आता आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळतो. या स्पर्धेतील चौकार किंग हे पारितोषिक आपण देतोय. चौकार किंग हे पारितोषिक एनी गेसेस ज्या खेळाडूनं संपूर्ण स्पर्धेमध्ये 23 चौकार ठोकलेत. खेळाडूचं नाव आहे सचिन. चौकार किंग विघ्नहर्ता स्पोर्ट्सची बॅट अर्थातच हर्षल खरं तर त्या स्पोर्ट्सचे मालक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेली ही बॅट विघ्नहर्ता स्पोर्ट्सची बॅट देऊन चौकार किंग हे पारितोषिक देऊन सचिन या खेळाडूला इथून मात्र सन्मानित केलं जाईल. चांगल्या दर्जाचा खेळ त्याचा पाहायला मिळाला. अर्धशतक देखील त्यानं कालच्या दिवसामध्ये ठोकला आणि आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ राहिला. जरूर त्यांच्या संघाला फायनलच्या मॅचमध्ये अपयश आलं परंतु इथून मात्र चौकार किंग हे पारितोषिक देऊन या खेळाडूला इथून मात्र सन्मानित केलं जाईल. आणि या स्पर्धेतील आकर्षक पारितोषिक आपण देऊयात. सर्वोत्कृष्ट संघ म्हणून ज्या संघाची निवड करण्यात आलेली आहे शिस्तबद्ध संघ या स्पर्धेमध्ये जय माता दी मोरा संघ या संघाची इथून मात्र सर्वोत्कृष्ट चांगल्या दर्जाचा संघ म्हणून सर्वोत्कृष्ट खेळाडू कालच्या दिवसामध्ये संपूर्ण ड्रेस कोड सर्वांनी या. खरं तर कालच्या दिवसामध्ये चांगला प्रदर्शन त्यांचा देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि सर्वोत्कृष्ट संघ म्हणून या संघाची निवड करण्यात आलेली आहे. चला या सर्वांनी लगेचच या. खरं तर शंतनू IPLच्या धर्तीवर आपण एक फेअर प्ले अवॉर्ड देतो बघा. तो फेअर प्ले अवॉर्ड म्हणजेच पूर्वी जे क्रिकेट व्हायचं तिथे उत्तेजनार्थ आपण द्यायचो. चांगला खेळ करणारे खेळाडू आणि त्या टीमचं नाव आहे म्हणजेच टीम जय माता दी जय माता दी मोरा या टीमला इथून मात्र सन्मानित केलं जात आहे. तदनंतर पुढचे पारितोषिक आपण देणार आहोत. या स्पर्धेतील बेस्ट फील्ड टुर्नामेंट बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट या हे पारितोषिक आपण देणार आहोत. एनी गेसेस बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट एनी गेसेस. या स्पर्धेमध्ये आकर्षक चषक आणि तदनंतर बेस्ट फिल्डरसाठी आकर्षक चषक आणि तदनंतर ही बायसिकल देऊन त्या खेळाडूला इथून मात्र सन्मानित केलं जाईल. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट एनी गेसेस ज्या खेळाडूनं कमालीचा झेल टिपला टीमचं नाव आहे OP ब्रदर्स पुरस्कृत कट्टा ग्रुप करंजा. खेळाडूचं नाव आहे हार्दिक म्हात्रे. खरं तर हार्दिक म्हात्रेला पारितोषिक दिलं जाईल. खरं तर कमी वयाचा खेळाडू अंडर 19 क्रिकेटचं वेळ आणि त्यानंतर या खेळाडूनं कमी कालखंडामध्ये यशाची उंच शिखरे गाठली आणि या खेळाडूला आज मात्र माझ्या मते तर स्वप्नातली आणि पहिली बायसिकल त्यानं जिंकली आहे. अभिनंदन हार्दिक म्हात्रेच करत आपण विघ्नहर्ता चषकामध्ये तितकंच कौतुक. आणि हार्दिकला आपण पुढच्या वाटचालीसाठी देऊयात भरपूर साऱ्या शुभेच्छा. विघ्नहर्ता चषकामध्ये त्यानं जिंकली बायसिकल आणि इथून मात्र हार्दिक सोबत आपण जरा चर्चा साधूयात. हार्दिक सोबत आपण चर्चा साधूयात. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं चांगल्या दर्जाचा खेळ त्याचा राहिला आणि हार्दिक सोबत आपण चर्चा साधूयात. खऱ्या अर्थानं हार्दिक एकंदरीत या स्पर्धेमध्ये खेळत असताना संपूर्ण गतवर्षी देखील या स्पर्धेमध्ये तुम्ही होता परंतु थोडंसं अपयश तुमच्या वाट्याला आलं. परंतु या वर्षीच्या अंगामध्ये एकंदरीत आयोजनाबद्दल काय म्हणशील? काय ना आयोजन एकदम मस्त आहे. बाकी काय नाही मापाशी एक मिस फिल्डिंग झाली ते काय ना सपोर्ट केला मित्रांनी चालेल काय ना नेक्स्ट टाइम करीन. शेवटचा एक प्रश्न विचारतोय. यंदाच्या अंगामध्ये खेळ तर चांगला होतो आणि बायसिकल मिळाली आहे. कशा प्रकारचा आनंद व्यक्त करशील आणि कोणाला डेडिकेट करशील? आनंदातच करीन माझ्या टीमचा. काय आता काय मीच घेईन ती हे सगळे बघ चालेल. थँक्यू. हा होता आपल्यासोबत हार्दिक. त्याला मिळाले पारितोषिक. आता पुढचं पारितोषिक आपण द्यावं त्या स्पर्धेत.
चला पुढचा सन्मान आम्ही करतो म्हणजे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी तब्बल 7 विकेट्स आणि इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल ज्या खेळाडूचा आपण पाहिला असा एक खेळाडू ठरलाय या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज आणि त्याला मिळणार आहे ती एक बायसिकल आणि एक ट्रॉफी. बेस्ट बॉलर एनी गेसेस? 7 विकेट घेतल्यात आणि खऱ्या अर्थानं चांगल्या दर्जाचा खेळ राहिला या स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थानं टीमला वाईट कार्ड एंट्री मिळाली आणि तो संघ या स्पर्धेमध्ये जरूर अपयशी ठरला, परंतु इथून मात्र पारितोषिक जाते भेंडकल टीमचा. रोशन ठरला या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. चांगल्या दर्जाचा खेळ राहिला आणि इथून मात्र आकर्षक चषक आणि बायसिकल देऊन रोशन या खेळाडूला इथून मात्र सन्मानित केलं जाईल. बायसिकल स्वीकारण्याच्या अगोदर आम्ही रोशन सोबत थोडी चर्चा करू. चला तर हे पारितोषिक दिलं जाईल या अभिनंदन. स्पर्धेमध्ये जे निलेश दादा पाटील जयार यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेली बायसिकल आणि त्यानंतर आकर्षक चषक आपल्याला विघ्नार्थ चषकाचं पाहायला मिळते. खरं तर रोशन या स्पर्धेमध्ये खेळत असताना एकंदरीत चांगल्या दर्जाचा खेळ राहिला. एकंदरीत या आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन खूप छान होता आणि एकंदरीत या स्पर्धेमध्ये ही बायसिकल मिळालेली आहे. आपल्या संघाला व्हाईट कार्ड एंट्री मिळाली, चांगल्या दर्जाचा खेळ झालाय. बायसिकल मिळालेली आहे ती कोणाला डेडिकेट करशील? ऍक्च्युली माझ्या भाचीला त्याची थँक्यू. हे होते आपल्यासोबत रोशन. त्यांनी सांगितलेलं आहे की मी टीमला न डेडिकेट करताना स्वतःला मी माझ्या भाषेला डेडिकेट करीन. चांगल्या दर्जाचा खेळ राहिला आणि त्यांना मिळालेले आहे या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. निलेशजी पाटील यांनी ती बायसिकल आपल्याला पुरस्कृत केले, त्यांचे आपण मनापासून आभार आणि कौतुक व्यक्त करूया. नेक्स्ट अनाउन्समेंट आम्ही करतोय. उत्कृष्ट खेळ म्हणजे बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी खरं तर 91 धावा ज्याच्या बॅटमधनं आपण पाहिला आणि खरं तर एक LED TV या खरं तर नामांकनासाठी आपल्याला पाहायला मिळणार आहे. अजिंक्य कोहली करंजा यांचे मनापासून आभार व्यक्त करून आज बेस्ट बॅट्समन गोस टू टीमचं नाव आहे टीम वन्स अगेन भेंडकल आणि खेळाडूचं नाव आहे हर्ष घरत. टोटल स्कोर त्यांनी 91 धावा काढल्या आणि त्याच्या मागे दुसऱ्या क्रमांकावर प्रथमेश आपल्याला पाहायला मिळाले. 77 धावा त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यामुळे या स्पर्धेमध्ये आपण जर का पाहायला गेलं तर हर्ष ठरलाय या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. LED TV जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद हर्षसाठी. त्यानंतर या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक आपण देणार आहोत. तर सर्वांना उत्सुकता लागलेली आहे की हा फ्रीज कुणाच्या नावावरती राहील, कोणाच्या गावामध्ये जाईल. खरं तर चांगल्या दर्जाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी फ्रीज आणि आकर्षक चषक आहे. या स्पर्धेमध्ये एनी गेसेस मालिकावीर? या स्पर्धेतील मालिकावीर एनी गेसेस? टीम मोरा, भेंडकल, करंजा, बोकरविडा. खेळाडूचं नाव आहे, टीमचं नाव आहे बोकरविडा, खेळाडूचं नाव आहे सचिन. या स्पर्धेमध्ये ठरलाय मालिकावीर या पारितोषिकाचा मानकरी. कालच्या दिवसामध्ये अर्धा षटक ठोकला, आजच्या दिवसामध्ये देखील चांगल्या दर्जाचा खेळ राहिला आणि खरं तर मालिकावीर हे पारितोषिक त्याला देऊन इथून मात्र सन्मानित केलं जाईल. खऱ्या अर्थानं फ्रीज आणि आकर्षक चषक देऊन या खेळाडूचा देखील सन्मान केला जाईल. 104 धावा आणि 1 विकेट. टोटल 109 गुणांची कमाई या खेळाडूने केली आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेतला मालिकावीराचा हकदार ठरलेला आहे तो सचिन.
109 पॉईंट हा खेळाडू लीड करत होता. त्याच्या आसपास कोणीच नाहीये आणि त्याला मिळाली जाईल या स्पर्धेतला मालिकावीर हे पारितोषिक. आकर्षक चषक आणि फ्रीज देऊन या खेळाडूचा इथून मात्र सन्मान केला जाईल. तर सचिन यांच्याशी आपण चर्चा साधूयात. नाही, अजय मात्र सरपंच यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेला फ्रीज आपल्याला पाहायला मिळतो. 2 मिनिटं सचिन यांच्यासोबत आपण चर्चा साधूयात. खरं तर एकंदरीत या आयोजनाबद्दल काय म्हणशील? एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली, लाईव्ह स्पर्धा, त्यानंतर संपूर्ण क्रीडांगणाबद्दल आणि आयोजन कमिटीबद्दल काय म्हणशील? पहिले मी आयोजकांचे खूप आभार मानेन की आम्हाला खेळायला प्राधान्य दिले इथं. आणि यंदाच्या अंगामध्ये टीमचा प्रवास कसा रीतीचा राहिलाय? थोडा चांगला पण होतं कधी कधी खेळ, कधी कधी वाईट पण होतं थोडं. आणि एकंदरीत आज मालिकावीरचा फ्रीज मिळालाय, किती आनंद आणि काय भावना व्यक्त करशील? खूप आनंद आहे. थँक्यू. हे होते आपल्यासोबत सचिन, त्यांना मिळालेला आहे मालिकावीर आणि मालिकावीराचा फ्रीज देऊन इथून मात्र त्या टीमला, त्या खेळाडूला इथून मात्र सन्मानित केलं जात आहे. आता जाऊयात आपण चतुर्थ क्रमांक जय मातारी मोरा. सर या संपूर्ण स्क्वॉड आहे आणि त्यानंतर संपूर्ण विघ्नार्थ बीट्सचे संपूर्ण वादक आणि आपली संपूर्ण मेंबर्स, आपण या सर्वांनी या आणि रोख रक्कम 6,500 व मानाचा करंडक देऊन इथून मात्र मोरा टीमला सन्मानित केलं जाईल. मोरा टीमचा देखील चांगल्या दर्जाचा खेळ झाला, परंतु आजच्या दिवसामध्ये थोड्याशा चुका झाल्या आणि त्यांना हार मानावी लागली. आणि इथून मात्र मोरा टीमला सन्मानित केलं जाईल या संपूर्ण स्क्वॉड. या स्पर्धेत रोख रक्कम 6,500 व मानाचा करंडक देऊन इथून मात्र सन्मानित केलं जाते. जय मातारी मोरा टीमला अभिनंदन. चांगला खेळ त्यांचा देखील पाहायला मिळाला. स्पर्धेमध्ये थोड्या चुका झाल्या आणि त्यांना देखील परास्त व्हावं लागलं. टॉप 4 मध्ये चांगल्या दर्जाचा खेळ झाला. चला त्यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक. चला भेंडकल टीम, या टीम भेंडकल या सर्वांनी या संपूर्ण स्क्वॉड लगेचच या आणि या पारितोषिक देऊन त्यांना देखील आपण सन्मानित करत रोख रक्कम 6,500 रुपये व मानाचा करंडक देऊन भेंडकल टीमला इथून मात्र सन्मानित केलं जाईल. चांगल्या दर्जाचा खेळ त्यांचा देखील पाहायला मिळाला आणि त्यांना देऊन इथून मात्र हे पारितोषिक देऊन आकर्षक चषक आणि रोख रक्कम 6,500 रुपयाचा कॅश प्राइज देऊन इथून मात्र भेंडकल टीमला सन्मानित केलं जाईल. मोर्या. चला द्वितीय क्रमांक बोकरवेडा संघ, इच्छापूर्ती बोकरवेडा या संपूर्ण स्क्वॉड या बोकरवेडा संघाला तृतीय क्रमांकाचा पारितोषिक देऊन इथून मात्र सन्मानित केलं जाईल. रोख रक्कम 15,000 रुपये व मानाचा करंडक देऊन इथून मात्र सन्मानित केलं जाईल या टीम बोकरवेडा. आणि बोकरवेडा संघाला इथून मात्र फायनलच्या मॅच मध्ये जवळजवळ सामना त्यांनी जिंकला होता, परंतु थोड्याशा चुका झाल्या, चुकामुक्त झाल्या आणि इथून मात्र फायनलच्या मॅच मध्ये त्यांना परास्त व्हावं लागलं. काही हरकत नाही, चांगल्या दर्जाचा खेळ झाला. कालच्या दिवसामध्ये देखील भवरा नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील त्यांनी एक ट्रॉफी जिंकली आणि आज देखील एक ट्रॉफी त्यांनी जिंकले. त्यांचं देखील आपण मनपूर्वक कौतुक करूयात. रोख रक्कम 15,000 रुपये व मानाचा करंडक देऊन इथून मात्र सन्मानित केलं जाईल. आणि त्यानंतर मोर्या. आणि त्यानंतर चला संपूर्ण क्रीडांगणासाठी ज्यांनी मेहनत घेतली, आमचे विघ्नहर्ता बीटचे संपूर्ण आमची फॅमिली, सर्वांनी या. आपल्या सर्वांचा एक विशेष सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जाईल. खरोखर पिचची ज्यांनी मेहनत घेतली, संपूर्ण विकेटसाठी त्यांनी मेहनत घेतली, आमचे विवेक पाटील असतील, संपूर्ण त्यांचं विघ्नहर्ता बीट्स फॅमिली मेंबर्स सर्वांनी या. आपल्या सर्वांचा इथून मात्र सन्मान केला जाईल. विवेक पाटील यांनी संपूर्ण क्रीडांगणाची ज्यांनी देखभाल केली,
त्यांचा देखील विशेष सन्मान आपण आपल्या व्यासपीठावरती करूयात. हे पंचांची भूमिका देखील संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीमध्ये त्यांचा देखील मोलाचा हातभार राहिला आणि त्यांचा देखील इथून मात्र सन्मान केला जाईल. चला तदनंतर प्रथम क्रमांक, चला या संपूर्ण टीम कट्टा ग्रुप करंजा, चला कट्टा ग्रुप करंजा या प्रथम क्रमांक हे पारितोषिक देऊन त्या टीमला इथून मात्र सन्मानित केलं जाईल. 13वी ट्रॉफी आज मात्र गावात गाजत वाजत घेऊन जातील टीम कट्टा ग्रुप करंजा. कट्टा ग्रुप करंजा टीमला इथून मात्र सन्मानित केलं जाईल. क्रिस्टलची मानाची ट्रॉफी 15 ते 20 किलोची ही ट्रॉफी आणि तदनंतर रोख रक्कम 30,000 रुपये देऊन इथून मात्र या टीमला सन्मानित केलं जाईल. गणपती बाप्पा, बजरंग बली की. कट्टा ग्रुप करंजा चॅम्पियन इज अ चॅम्पियन टीम ओपी ब्रदर्स पुरस्कृत कट्टा ग्रुप करंजा संघ ठरला या स्पर्धेतला. चॅम्पियन इज अ चॅम्पियन, चांगल्या दर्जाचा खेळ राहिला आणि या स्पर्धेमध्ये 13वी ट्रॉफी जिंकली. यंदाच्या अंगामध्ये चांगल्या दर्जाचा प्रवास राहिला. या संघासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. खऱ्या अर्थानं संपूर्ण अंगामध्ये बजरंग बली की. खर तर चांगल्या दर्जाचा खेळ राहिला आणि या स्पर्धेमध्ये ते ठरलेले आहेत चॅम्पियन इज अ चॅम्पियन. वेल प्लेड, वेल डन, मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टीम कट्टा ग्रुप करंजा.